मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण त्या पाठावर आधारित स्वाध्याय याच्या उत्तरांची आपण माहिती घेणार आहोत। उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, स्तंभ क्रमांक 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्रमांक 2 व 3 ची फेर मांडणी आपल्याला करायची आहे। तर या ठिकाणी हे आपल्याला स्तंभ दिलेले आहेत। पहिला स्तंभ क्रमांक 1 यामध्ये त्रिक, अष्टक, अणुअंक, आवर्त, अणुकेंद्र, त्यानंतर इलेक्ट्रॉन अशा प्रकारचे घटक दिलेत। स्तंभ क्रमांक 2 मध्ये परत या प्रकारचे काही घटक दिलेत आणि स्तंभ क्रमांक 3 मध्ये या सर्व गोष्टींशी संबंधित संशोधन करणारे, शोध लावणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांची नावे दिलेत। मेंडेलिव्ह, थॉमसन, न्यूलँड्स, रुदरफोर्ड, डोबरायनर आणि मोजले। चला पाहूया, स्तंभ क्रमांक 1 शी जुळेल अशी आपल्याला जोडणी करायची आहे स्तंभ क्रमांक 2 मधील व 3 मधील योग्य घटक घेऊन। चलाचं उत्तर आपण घेऊया। तर यामधील स्तंभ क्रमांक 1 मध्ये पहिला घटक आहे त्रिक। तर त्यानुसार स्तंभ क्रमांक 2 मधील या त्रिकाशी संबंधित कोणती गोष्ट येईल ती म्हणजे पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी। त्यानंतर या त्रिकांचा शोध किंवा त्रिकांच्या नियमाचा शोध कोणी लावलेला आहे? डोबरायनर। त्यामुळे स्तंभ क्रमांक 3 मध्ये डोबरायनर हा घटक येईल। स्तंभ क्रमांक 1 अष्टक। तर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या गुणधर्मासारखे असतात किंवा पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात। तर अष्टकांच्या नियमाचा शोध न्यूलँड्सने लावलाय, त्यामुळे स्तंभ क्रमांक 3 मध्ये न्यूलँड्स येईल। स्तंभ क्रमांक 1 मध्ये अणुअंक। तर या ठिकाणी केंद्रकावरील धनप्रभार आणि मोजले। त्यानंतर पुढे आवर्त। तर यामध्ये रेणू सूत्रांमध्ये क्रमाक्रमाने होणारा बदल, तर याचा शोध लावलेला मेंडेलिव्ह यांनी। पुढे अणुकेंद्रक, एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार याविषयी माहिती कोणी सांगितले? रुदरफोर्ड यांनी। त्यांच्या सुवर्णपत्रीचा प्रयोग आपल्याला होता इयत्ता 8वी मध्ये त्यानुसार। त्यानंतर इलेक्ट्रॉन, सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारित कण याचा देखील शोध लावलेला जे थॉमसन यांनी। ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण इयत्ता 8वी मध्ये घेतलेली मित्रांनो। पुढे प्रश्न क्रमांक 2 योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा। पहिला पर्याय आहे अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे। तर या ठिकाणी काय पर्याय दिलेत पहा। पहिला पर्याय 1 हे उत्तर दिले, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 7। तर यामधील योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक पहिला 1 म्हणजेच अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 असते। त्याचं कारण देखील आपण जाणून घेऊया। इथं विचारलं आपल्याला अल्कधातू म्हणजे गण क्रमांक 1 मध्ये असणारी धातू। तर यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे धातू आहेत। यांचा अणुअंक पहा 1, त्यानंतर 3, 11 आणि 19। यांचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहूया। एकच येईल हायड्रोजनचं। त्यानंतर लिथियम 2,1, सोडियम 2,8,1 आणि पोटॅशियम 2,8,8,1। तर यामध्ये आपण एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये येत असेल की या सर्वांच्या शेवटच्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच यांची संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 आहे। म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1 आहे या प्रकारे, आणि यांची संयोज्य देखील 1च येईल। त्यामुळे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 असेल। त्यानंतर पुढील उपप्रश्न आ यामध्ये अल्कधर्मी मृदा धातूंची संयोज्या 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंबटिंब मध्ये आहे। पहिला पर्याय गण 16 मध्ये, दुसरा पर्याय आवर्त 2, तिसरा पर्याय गण 2 आणि शेवटचा पर्याय डी खंड। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, योग्य उत्तर आहे गण क्रमांक 2 मध्ये। म्हणजेच आता अल्कधर्मी मृदा धातू हे कोणते आहेत? गण क्रमांक 2 मधील सर्व मूलद्रव्ये यांना आपण अल्कधर्मी मृदा धातू असं म्हणत असतो। तर यांची सर्वांची संयोज्य 2 आहे आणि आपल्याला माहित आहे की एक संयोज्य असणारे सर्व मूलद्रव्ये हे गण क्रमांक 1 मध्ये आहेत आणि 2 संयोज्य असणारे सर्व मूलद्रव्ये हे
घन क्रमांक 2 मध्ये आहेत. त्यामुळे योग्य उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 घन 2. त्यानंतर जाऊया पुढील उपप्रश्नाकडे. मूलद्रव्य X च्या क्लोराईडचे रेणूसूत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू धातू आहे. X हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या घनात असेल त्या घनात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? पहिला पर्याय सिलिकॉन, दुसरा पर्याय मॅग्नेशियम, तिसरा पर्याय ॲल्युमिनियम आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे सोडियम. सर्वात अगोदर प्रश्न नीट समजून घेऊया. एक मूलद्रव्य X, त्याचं नाव माहित नाहीये, त्याचं क्लोरीन सोबतचं रेणूसूत्र XCl आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे X मूलद्रव्य आहे याची संयुजा शोधणं आवश्यक आहे. क्लोरीनची आपल्याला संयुजा माहिती आहे, क्लोरीनची संयुजा 1 आहे. त्यानुसार तिरकस पद्धतीने आपल्याला काढता येईल की X आणि Cl. या ठिकाणी क्लोरीनची संयुजा 1 आहे, X ची देखील संयुजा ही एकच पाहिजे. त्यामुळे सिलिकॉनची संयुजा 4 आहे, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, ॲल्युमिनियमची संयुजा ही 3 आहे आणि सोडियमची संयुजा ही 1 आहे. त्यामुळे जर सिलिकॉन या क्लोरीन सोबत असतात तर काय झालं असतं? सिलिकॉन Cl4. मॅग्नेशियम सोबत जर असतात तर मॅग्नेशियम Cl2, ॲल्युमिनियम सोबत असतात तर AlCl3 आणि सोडियम सोबत असतात तर NaCl. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी क्लोरीनची संख्या 1 कोणासोबत आहे? सोडियम सोबत. त्यामुळे X ची संयुजा 1 आहे आणि सोडियमची देखील संयुजा ही एकच आहे. त्यामुळे प्रश्न काय विचारलाय की X हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या घनात असेल त्या घनामध्ये पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? तर नक्कीच हे मूलद्रव्य असेल सोडियम. कारण आपल्याला माहिती आहे की एकाच घनातील मूलद्रव्याच्या संयुजा ह्या समान आहेत. म्हणजे घन क्रमांक पहिल्या घनामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा या किती येतात? 1 आहे. त्यामुळे X च्याच घनामध्ये सोडियम असेल. चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न उपप्रश्न तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडामध्ये आहेत? पर्याय पहा, S खंड, P खंड, D खंड आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे F खंड. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, अधातू विचारलेत त्यामुळे अधातू हे P खंडामध्ये आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल P खंड. कारण आवर्त सारणीच्या S खंडामध्ये धातू आहेत, D खंडामध्ये देखील धातू आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी असणारा F खंड त्या ठिकाणी देखील धातू आहेत. केवळ आधुनिक आवर्त सारणीमध्ये P खंड हा एक वैशिष्ट्यपूर्ण खंड आहे की त्या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश तिन्ही प्रकारची मूलद्रव्ये आहेत. त्यामुळे योग्य उत्तर P खंड. त्यानंतर पुढील प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे कृतीयुक्त प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांसाठी, त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. बघूया यावर आधारित काय प्रश्न आहेत. तर या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तर इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे म्हणजे याची आपल्याला बेरीज करायचे. 2 अधिक 8 10 आणि 10 अधिक 2 12. तर या मूलद्रव्याचा अणुअंक किती असेल मित्रांनो? 12 असेल. पुढील प्रश्न, या मूलद्रव्याचा गण कोणता? आता याची संयुजा किती आहे मित्रांनो? 2 आहे. त्यामुळे 2 संयुजा असलेले मूलद्रव्य हे नक्कीच दुसऱ्या गणामध्ये आहेत. त्यामुळे या मूलद्रव्याचा गण हा दुसरा आहे किंवा 2 आहे. पुढील उपप्रश्न, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? आता इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपण त्या मूलद्रव्याचा आवर्त सांगू शकतो. कशा प्रकारे सांगता येईल? केवळ हे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहित असताना यांच्या आपल्याला कक्षा मोजायच्या आहेत. पहिली कक्षा K कक्षा, दुसरी कक्षा L कक्षा, त्यानंतर तिसरी कक्षा M कक्षा. म्हणजे एकूण 3 कक्षा आहेत. 3 कक्षा आहेत म्हणजेच काय, जितका कक्षा क्रमांक असतो ना तितकाच आवर्त क्रमांक असतो. त्यामुळे या मूलद्रव्याचा आवर्त हा तिसरा आवर्त असेल. पुढे, या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? कंसामध्ये इथं अणुअंक दिलेत मित्रांनो. नायट्रोजन 7, बेरिलियम 4, आर्गॉन 18 आणि क्लोरीन 17. तर या ठिकाणी 2, 8, 2 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण असणारा म्हणजेच अणुअंक 12 असणारा मूलद्रव्य कोणता मित्रांनो? मॅग्नेशियम आहे. तर मॅग्नेशियमचे गुणधर्म खालीलपैकी
कोणत्या मूलद्रव्य सारखे आहेत? मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे, त्यानुसार त्याचं संयुजा ही 2 आहे. मग या ठिकाणी 2 संयुजा कोणाची असेल? ज्या मूलद्रव्याची 2 संयुजे असेल त्यासारखेच गुणधर्म या मॅग्नेशियमचे असतील. मग इथं 5 संयुजा शोधूया आपण. नायट्रोजन 2,5 म्हणजे याची संयुजा किती आली मित्रांनो? 3 संयुजा आली. बेरिलियम 2,2 याची संयुजा 2 आहे. आर्गॉन 2,8,8 याची संयुजा ही 0 आहे. क्लोरीन 2,7,1 2,7,1 याची संयुजा 1 आहे. म्हणजे इथं बेरिलियम जो आहे याचे आणि या मॅग्नेशियमचे गुणधर्म हे समान आहेत. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल? या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म Be या मूलद्रव्यासारखे असतील. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. दिलेल्या अणुअंकाच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा. चला प्रश्न काय आहेत पाहूया. पहिला तर याचं आपल्याला जे मूलद्रव्य दिलेत लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम आणि फॉस्फरस यांचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं मित्रांनो. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणावर आधारित पुढे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य कोणता? इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया. लिथियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे मित्रांनो? 2,1. सिलिकॉन 2,8,4. ठीक आहे. हेलियमचं काय येईल? 2च येईल. सोडियम 2,8,1. फॉस्फरस 2,5 हे असेल या फॉस्फरसचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य कोणता? या अगोदर आपण चर्चा केली आहे. तर प्रश्न काय विचारला पहा, यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती? तर या अगोदर आपण चर्चा केली होती. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिल्यानंतर आपल्याला कक्षा मोजायची आहेत आणि कक्षा क्रमांक आणि आवर्त क्रमांक हा एकसारखा असतो. तिसरा आवर्त विचारले त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिल्यानंतर ज्या मूलद्रव्याचे 3 कक्षा आहेत ते मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तनामध्ये असतील. तर या ठिकाणी पहा सिलिकॉन, त्यानंतर हे काय दिलेलं आहे सोडियम आणि त्यानंतर फॉस्फरस हे मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तनामधील मूलद्रव्ये आहेत. पुढे जाऊया. इथं परत मूलद्रव्य दिलेत हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम आणि आर्गॉन. प्रश्न काय पहा, यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्य कोणते? परत इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया आपण. हायड्रोजनचं 1 येईल. नायट्रोजन 2,5 असेल. कॅल्शियम 2,8,8,2. त्यानंतर सल्फर आहे 2,8,6. त्यानंतर बेरिलियम 2,2. पुढे आर्गॉन 2,8,8. त्यानंतर या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय की यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्य कोणती आहेत? तरी ओळखायची कशी? आता या ठिकाणी जे आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेलं आहे या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत ती सर्व मूलद्रव्ये हे दुसऱ्या गणातील असतील. मग यामध्ये काय येईल? हा क्रमांक तिसरा मूलद्रव्य म्हणजेच कॅल्शियम. त्यानंतर हा मूलद्रव्य कोणता? बेरिलियम. हे 2 मूलद्रव्ये दुसऱ्या गणामधील असतील. पुढे जाऊया. परत नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम यांचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. आणि काय विचारलं? यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणतं आहे? तर विद्युत ऋण मूलद्रव्ये म्हणजे कोणती मूलद्रव्ये? तर जे मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात व ऋण आयन तयार करतात त्या मूलद्रव्यांना विद्युत ऋण मूलद्रव्ये म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे आणि त्यानंतर असा मूलद्रव्य शोधायचा आहे की तो मूलद्रव्य कमीत कमी इलेक्ट्रॉन स्वीकारेल. तर या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया. नायट्रोजन 2,5. त्यानंतर कार्बन 2,4. पुढे आहे ऑक्सिजन 2,6. त्यानंतर बोरॉन 2,3 आणि शेवटी ॲल्युमिनियम 2,8,3. आणि विद्युत ऋण हे मूलद्रव्ये शक्यतो अधातू असतात जे इलेक्ट्रॉन स्वीकारत असतात. आता यापैकी आपल्याला विद्युत ऋण मूलद्रव्ये शोधणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी नायट्रोजनला इलेक्ट्रॉन स्वरूपण पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ऑक्सिजनला 2 आणि हे जे बोरॉन आहे याला 3 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. आणि ॲल्युमिनियमला देखील
3 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. इथे इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची गोष्ट सुरू आहे मित्रांनो. विद्युत ऋण मूलद्रव्य आहेत, त्यामुळे सर्वात कमी इलेक्ट्रॉन हे कोणाला स्वीकारावे लागतील, तर ऑक्सिजनला. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल, सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य हे ऑक्सिजन असेल. पुढे जाऊया. परत बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम. तर यापैकी विद्युत धन मूलद्रव्ये कोणती? आता या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की विद्युत ऋण मूलद्रव्ये म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणारे मूलद्रव्ये. विद्युत धन मूलद्रव्ये काय असतील, इलेक्ट्रॉन देणारे मूलद्रव्ये असतील आणि शक्यतो धातू असतात. तर यांचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण घेऊया. या ठिकाणी पहिलं दिले बेरिलियम 2,4. पहिलं मूलद्रव्य म्हणजे बेरिलियम 2,2. पुन्हा 2,4 हे कार्बन असेल, 2,6 हे ऑक्सिजन आहे, बोरॉन 2,3 आणि शेवटी ॲल्युमिनियम 2,8,3. तर यापैकी विद्युत धन मूलद्रव्य हे कोणतं असेल हे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. तर यातील विद्युत धन मूलद्रव्य मित्रांनो हे ॲल्युमिनियम आहे, कारण याला 3 इलेक्ट्रॉन देणे आवश्यक आहेत. परंतु बोरॉनमध्ये देखील 3 इलेक्ट्रॉन आहेत, परंतु त्याची कक्षा पहा मित्रांनो, याच्या कक्षांची संख्या कमी आहे आणि ॲल्युमिनियमच्या कक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अणूच्या केंद्रकापासून हे तिसरी कक्षा खूप दूर आहे, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन सहजासहजी दिले जातात. त्यामुळे ॲल्युमिनियम हा बोरॉनपेक्षा विद्युत धन मूलद्रव्य आहे. पुढे जाऊया. परत सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. इथं Cl आहे मित्रांनो. तर यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता आहे? परत यांचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. सोडियमचं 2,8,1, फॉस्फरस 2,8,5, त्यानंतर क्लोरीन 2,7,1, पुन्हा सिलिकॉनचं काय 2,8,4 आणि शेवटी 2,8,2 हे मॅग्नेशियम. तर योग्य उत्तर असेल मित्रांनो ते म्हणजे सोडियम हा सर्वाधिक आकारमान असलेला अणू आहे, कारण तो आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला. पुढे जाऊया. पोटॅशियम, लिथियम, सोडियम, बेरिलियम यांच्यातील सर्वात कमी अणु त्रिज्या असलेला अणू कोणता, म्हणजे आकारमान सर्वात कमी असलेला अणू कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बेरिलियम हा सर्वात कमी अणु त्रिज्या असलेला अणू आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, इथं Al आहे मित्रांनो, सिलिकॉन, त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सोडियम, ज्याचा की धातू गुणधर्म हा सर्वाधिक जास्त आहे, म्हणजे तो सहजासहजी इलेक्ट्रॉन देतो. यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला लिहायचं मित्रांनो. तर ॲल्युमिनियम 2,8,3 ह्याचं आपण असे प्रत्येक मूलद्रव्य यामध्ये की ज्याचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण या अगोदर लिहिलेलं आहे, त्यामुळे वेळेअभावी आपण आता प्रत्येक मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी लिहिणार नाहीत. पुढे कार्बन, त्यानंतर लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापैकी सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य कोणता आहे? तर यांच्यामधील सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य हा फ्लोरीन आहे मित्रांनो, एफ फ्लोरीन. पुढे जाऊया. पुढील प्रश्न, वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. काय वर्णन आहे पहा. सर्वात लहान आकारमानाचा अणू हा असेल हायड्रोजन. त्यानंतर सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू हा देखील हायड्रोजन आहे मित्रांनो, कारण या हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो, केवळ प्रोटॉन असतो. पुढे सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य, आत्ताच याविषयी आपण माहिती घेतली, हा असेल फ्लोरीन. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हा आहे हेलियम. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू परत हा फ्लोरीनच आहे. हा आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न तो म्हणजे टिपा लिहा. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम सांगा. मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मेंडेलिव्हला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल आहेत. तर काही ठराविक अवधीनंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये हा सारखेपणा येऊ लागलाय. म्हणूनच आणि मेंडेलिव्हला काय वाटलं किंवा मेंडेलिव्हने काय निष्कर्ष काढला
की या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये हा जो सारखेपणा येतोय ना, हा सारखेपणा कशामुळे? त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामुळे आहे. म्हणूनच त्यांनी काय सांगितलं, हे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकांचे किंवा अणुवस्तुमानांचे आवर्ती फल आहेत. पुढे जाऊया. आधुनिक आवर्त सारणीची रचना, यावर आपल्याला टीप द्यायची. तर लक्षात घ्या, या ठिकाणी संदर्भासाठी तुम्हाला हे उत्तर समजण्यासाठी मी पुस्तकामधील ही आकृती घेतली आहे. तुम्हाला आकृती काढण्याची काहीच आवश्यकता नाही मित्रांनो, केवळ तुम्हाला रचना सांगायची आहे. एक 3 ते 4 मुद्दे या ठिकाणी आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2ब मध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 3 मध्ये देखील हा प्रश्न येईल. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. त्यामुळे आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे 7 आडव्या ओळी आहेत ना, त्यांना आपण आवर्त म्हणतो. एकूण 7 आवर्त या आधुनिक आवर्त सारणीमध्ये. त्याचबरोबर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्ही पाहू शकता 1 ते 18 उभे स्तंभ आहेत. हे 7 आडव्या ओळी या प्रकारे एकूण 7 आणि एकूण 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना आपण संख्येने दर्शवलेलं आहे. 1 2 3 4 अशा प्रकारे 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना काय म्हणायचं मित्रांनो? गण. त्यानंतर हे एकूण 18 गण आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून एक चौकट तयार होते. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दाखवलेले आहेत. तुम्ही उदाहरण दाखल पहा, बेरिलियम Be वरच्या बाजूला हा अणुअंक आहे. त्यानंतर पुढे प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. म्हणजेच आता ही चौकट म्हणजे काय? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हटलंय आपण, ज्या उभ्या ओळी आहेत त्यांना गण म्हटलंय. तर या दोन्ही ओळी एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी तुम्हाला एक चौकट तयार झालेली दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या चौकटी आहेत आणि या चौकटीमध्ये एका मूलद्रव्याला स्थान दिलेले. मग अशा किती चौकटी आहेत? तर अशा एकूण 118 चौकटी आहेत. म्हणजेच 118 मूलद्रव्य आहेत. आणि आवर्त सारणीच्या तळाशी तुम्ही पाहू शकता 2 स्वतंत्र ओळी आहेत. त्यांना म्हटलंय लॅथेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी. ही जी आहे लॅथेनियम पासूनची लॅथेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड पासूनची ॲक्टिनाइड श्रेणी. त्यानंतर अगदी नजीकच्या काळामध्ये मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये देखील केली आहे. त्यामुळे आता आवर्त सारणी पूर्ण 118 मूलद्रव्यांनी पूर्णपणे भरलेली आहे. त्यानंतर संपूर्ण आवर्त सारणीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या आधारे एकूण 4 खंडामध्ये विभागणी केली आहे. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एस खंड आहे हे. त्यानंतर हे जे आहे गण क्रमांक 3 पासून ते 12 पर्यंत हे डी खंड आहे मित्रांनो. त्यानंतर गण क्रमांक 13 ते 18 यांच्यापासून पी खंडाची निर्मिती झाली आणि आवर्त सारणीच्या तळाशी लॅथेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी यांच्यापासून एफ खंडाची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर एस खंडामध्ये गण 2 येतात. याविषयी आत्ताच आपण माहिती घेतली आहे. त्यानंतर जाऊया पुढे. पुढे काय सांगितले? आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आपल्याला दिसत आहे. ही नागमोडी रेषा आहे. तर या प्रकारे ही नागमोडी रेषा आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण अशी नागमोडी रेषा आहे. तर या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट दिसत आहेत. कोणते 3 प्रकार? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. कशा प्रकारे दिसत आहेत पहा. तर नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. म्हणजेच इथं आपण पाहू शकता बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक या प्रकारचे हे सर्व धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला या ठिकाणी डाव्या बाजूला हे ॲल्युमिनियम, जर्मेनियम हे सर्व काय धातू आहेत. आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. म्हणजेच उजव्या बाजूला कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, त्याचबरोबर क्लोरीन आहे, सल्फर हे सर्व अधातू आहेत. आणि डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. आणि नागमोडी रेषेच्या किनारी सर्व धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. पुढे जाऊया. समस्थानिकांचे मेंडेलिव्हच्या व आधुनिक आवर्त सारणीतील स्थान यावर आपल्याला टिप द्यायचे. प्रश्न क्रमांक 2ब मध्ये 2 गुणांसाठी हा प्रश्न येईल. तर मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने या समस्थानिकांचा शोध लागलाय. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात तर अणुवस्तुमानांक भिन्न असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान उभे होते. म्हणजेच समस्थानिकामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असते. तर अशा मूलद्रव्यांना समस्थानिक म्हणायचे.
मोजलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे हे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एका क्रमाने वाढलेला दिसतो आणि आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाप्रमाणे केली, म्हणजेच मूलद्रव्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने ही सर्व मांडणी केलेली आहे. त्यावेळी मेंडेलिव्हच्या मूलद्रव्यांच्या जोड्यांमध्ये म्हणजेच समस्थानिकामध्ये आलेली विसंगती आपोआप दूर झाली आहे. पुढेच उदाहरण दिले मित्रांनो, क्लोरीन 35 व क्लोरीन 37 उदाहरण. क्लोरीनच्या समस्थानिकांना आधुनिक आवर्त सारणीत एकाच स्थानात ठेवण्यात आलेले, एकाच जागी ठेवलेले, कारण या दोघांचा अणुअंक एकच आहे. पुढील प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक एकने वाढत जातो. तसे कक्षेत इलेक्ट्रॉन देखील वाढत जातात, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एक एक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. या वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे ही अधिक खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान हळूहळू कमी होते, म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या ही डावीकडून उजवीकडे ही कमी होत जाते. पुढचा उपप्रश्न, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म हा कमी होतो. त्याचं शास्त्रीय कारण आपल्याला द्यायचं, कारण हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 गुणांसाठी विचारला जातो. धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रभारित आयन तयार होतात आणि यालाच धातू गुण असं म्हटलं जातं. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रीय प्रभार हा वाढत जातो व संयोजी इलेक्ट्रॉन गमवण्याची क्षमता ही कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. आता धातू गुणधर्म म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म. कारण इलेक्ट्रॉन कोण देतं मित्रांनो? धातू हे इलेक्ट्रॉन देत असतात. पुढील उपप्रश्न, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, तर अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. गणात वरून खाली नव्या कक्षाची भर पडून अणुकेंद्रक व संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. परिणामी केंद्रीय प्रभार हळूहळू कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉनवरील त्या केंद्रकाचे आकर्षण बल हे कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व त्याचे आकारमान देखील वाढत जाते. पुढील उपप्रश्न, शास्त्रीय कारणे द्या मधील. मित्रांनो, जेवढे या ठिकाणी शास्त्रीय कारणे द्या आहेत त्यापैकी किमान एक शास्त्रीय कारणे लिहा. हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 गुणांसाठी हा विचारला जातोच. त्यामुळे या सर्व शास्त्रीय कारणे लिहा या प्रश्नाची आपल्याला अगदी चांगली तयारी करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे की एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजा ही समान असते. चला याचं उत्तर पाहूया की मूलद्रव्याची संयोजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील शेवटच्या कक्षेला आपण काय म्हणत असतो? संयोजा कक्षा. संयोजा कक्षेतील म्हणजे बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये ही समान संयोजा दर्शवतात. उदाहरण, गण 1 मधील मूलद्रव्यात संयोजा इलेक्ट्रॉन हा 1 आहे, म्हणूनच गण 1 मधील मूलद्रव्यांची संयोजा ही 1च आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयोजा ही 2 असते. पुढे जाऊया. पुढील उपप्रश्न, तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तनामध्ये फक्त 8 मूलद्रव्ये आहेत. याचं आपल्याला शास्त्रीय कारण द्यायचं. तर आधुनिक आवर्त सारणीत 7 आडव्या ओळी असून त्यांना आवर्त असं म्हटलंय. आवर्तात मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. त्यामुळे तिसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता ही 18 आहे. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिहित असताना तिसऱ्या कवचामध्ये 18 मूलद्रव्ये असतात. तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक हा वाढत जातो.
तसे कक्षेत इलेक्ट्रॉन देखील वाढत जातात आणि तिसऱ्या आवर्तनामधील मूलद्रव्यांची संख्या ही इलेक्ट्रॉन स्वरूपान व इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमावरूनच ठरवलेली असते। त्यामुळे तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्य पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन यांचा अणुअंक देखील पुढे दिलेले आहे। आर्गॉन म्हणजेच AR त्याची संज्ञा आहे। तर आर्गॉन ही तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे। याची इलेक्ट्रॉन धारकता किती 18 आहे। यात इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते। ऑर्गॉन हे मूलद्रव्य शून्य गणात असल्याने तिसऱ्या आवर्तनामध्ये एकूण 8 मूलद्रव्य असतात, म्हणजेच 18वा गण हा आपला शून्य गण आहे। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा। तर K, L व M या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त, म्हणजेच K म्हणजे पहिलं कवच, L म्हणजे दुसरं कवच आणि M म्हणजे तिसरं कवच। तर तिसऱ्या कवचामध्ये किंवा तिसऱ्या कवचापर्यंत इलेक्ट्रॉन असलेला आवर्त कोणता असेल? नक्कीच तिसरा आवर्त। पुढे शून्य संयुजे असलेला गण, याला आपण शून्य संयुजे असलेला गण 18वा गण असं म्हणतो। त्यानंतर पुढील प्रश्न, संयुजा 1 असलेल्या अधातूंचा कुल। तर संयुजा 1 असलेल्या अधातूंचा कुल हा हॅलोजनचा कुल आहे, म्हणजेच गण 17। या ठिकाणी अधातू म्हटले, इथं जर समजा धातू शब्द वापरला असता तर गण 1 हे उत्तर आलेले असतं। पुढे जाऊया। संयुजा 1 असलेल्या धातूंचा कुल, आत्ताच आपण चर्चा केली आहे। तर गण क्रमांक 1 हा संयुजा 1 असलेल्या धातूंचा कुल आहे। त्यानंतर संयुजा 2 असलेल्या धातूंचा कुल हा असेल गण क्रमांक 2। पुढे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तनामधील धातू सदृश मूलद्रव्यांची नावे, त्याचं उत्तर असेल मित्रांनो बोरॉन व सिलिकॉन। त्यानंतर पुढे तिसऱ्या आवर्तनामधील अधातू, तिसऱ्या आवर्तामधील अधातू, तर तिसऱ्या आवर्तामधील अधातू काय आहेत? फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन आहेत। त्यानंतर संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्ये आपल्याला सांगायची आहेत। तर संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्ये कार्बन व सिलिकॉन ही आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, तर या पाठाच्या शेवटी जो आपल्याला स्वाध्याय दिलाय त्या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे, त्या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह आपण अभ्यासलेली आहेत। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील पाठाच्या स्वाध्यायाची उत्तरे अभ्यासणार आहोत, त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयांचे व्हिडिओज मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।